राज्यात गेल्या 15 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानं सर्वत्र पाणीच पाणी झालंय। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलाय। पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांची पिकं देखील वाहून गेलीत। सरकारकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत देखील तुटपुंजी आहे। तातडीनं योग्य ती आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत। शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत तुटपुंजी। आमच्या घामाचे मोल इतके कमी का? सरकारच्या मदतीवर शेतकऱ्यांची नाराजी। पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला। त्यानंतर सरकारनं राज्यासाठी 2215 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली। प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण करून मदतीचं वाटप सुरू करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र प्रत्यक्षामध्ये अनेक शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेलीच नाहीये। ज्या काही शेतकऱ्यांना मदत मिळाली त्यांना मिळालेली रक्कम त्यांच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेमध्ये अत्यल्प आहे। त्यामुळं या मदतीचे निकष आणि पारदर्शकता या संदर्भात शंका उपस्थित केली जाते। सरकारनं आम्हाला लवकरात लवकर याला मदत जाहीर करायची सरकारला विनंती। हे सरकार मायबाप आज आमच्या वावरामध्ये पाणी झालेलं आहे। आमचा कापूस गेला, आमची मोसंबी गेली, आमचा फळबाग गेला आणि आता आम्हाला कोणीही वाली राहिलं नाही। सरकारनं लवकरात लवकर आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी अनुदान द्यावं। फळबागाला आम्ही 5-5, 10-10 वर्ष जीव लावला, ते आज नष्ट होत आहे। आमच्याकडे बघायला कोणी तयार नाही। सरकारने द्यायचं असलं तर आम्हाला सरसकट कर्जमाफी द्या, सरसकट पीक विमा द्या आणि हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्या, ही आमची मुख्य मागणी आहे। मे महिन्यामध्ये अतिवृष्टीत इंदापूर तालुक्यातील सणसर या गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। सुमित निंबाळकर या शेतकऱ्याचं 2.25 लाख रुपयांचं नुकसान झालं। मात्र सरकारकडून त्यांना फक्त 2250 रुपयांची मदत मिळाली। इतक्या तुटपुंज्या रकमेवर शेतकऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली। ही नुकसान भरपाईपेक्षा शेतकऱ्यांची थट्टा आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। अनेक शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे, तर काहींनी सरकारच्या मदत योजनेबद्दल आता अविश्वास व्यक्त केला। आज आमच्याकडे शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे। आपल्या अहिल्यानगरमध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी पाहिला नाही असा पाऊस आला। आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे। काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात, पण त्यांना मी सांगतो काळजी करू नका, आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे। 2,500 रुपयांची मदत मिळाल्यानंतर सणसरसह परिसरातील शेतकरी आक्रमक झाले। हेच पैसे आम्ही कृषी मंत्र्यांना देणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जेव्हा नुकसान लाखोंमध्ये होतं तेव्हा काहीशे रुपयांची मदत ही अपमानास्पद आहे। प्रशासनानं पंचनामे योग्यरित्या न केल्याचे आरोप आता शेतकरी करतात। आता सरकारनं तातडीनं पुनर्मूल्यांकन करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। अन्यथा शेतकऱ्यांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे। नुकसान होत असेल तर मग दिवाळी कशी साजरी करणार आणि त्या लेकरांची फीस कशी भरणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित होतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचा मायबाप बनून का होईना सरकारनं त्यांची भावना समजून घ्यावी आणि त्यांना मदत करावी हीच मागणी शेतकरी करतोय। तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी आपली संतप्त भावना जी आहेत या ठिकाणी अशा प्रकारे आक्रमकतेनं बोलून दाखवली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।